संगीता मनोहर बिसे. मी छोटासा व्यवसाय करत होते उदरनिर्वाहासाठी, फळ आणि वडापावचं सेंटर. तर दोनदा हे हॉटेल जाळण्यात आलेलं आहे. मी पोलिसांना कंप्लेंटही केली. जातीय द्वेषातून धनदांडगे लोक आणि अधिकारी जर हे छप्पर जाळत असतील, इथंच राजकारणी लोक राहतात, त्यांच्या शेजारी जर गरिबाला न्याय मिळत नसेल आणि जर गोरगरीब असं न्यायासाठी धडपडत असेल, तर बारामती तालुक्यात खरंच गरिबांना जगण्यासाठी न्याय मिळेल का? क्राईम न्यूज आपण पाहतोय कनेरी हद्दीमध्ये मागासवर्गीयांवर कसा अन्याय होतो. राजकीय पुढारी, राजकारणाची पंढरी बारामती तालुक्याला मानलं जातं. 33 दिग्गज नेते या कनेरी लगत ऋषिटेक परिसरात राहतात. त्यांच्या घरा शेजारीच असणारे एक मागासवर्गीय कुटुंबाचे हॉटेल सलग 2 वेळा पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे. तरी सुद्धा यंत्रणा गप्प का? अधिकारी परत नेते मंडळी यांना फोन केला. फोन करून जर सांगितलं की आमच्यावर असा अन्याय झाला, तरी त्यांना कुठलीही मदत मिळत नाही. या उलट फोन बंद केले जातात. मग हे राजकीय नेते इलेक्शनासाठी दारोदार फिरतात. मग यांच्याकडनं काय मिळतंय? जर यांना कळवून सुद्धा मागासवर्गीयांच्या पाठीमागे हे कुटुंब उभं राहत नसेल, त्यांना लोकांनी मतदान करायचं का, असा प्रश्न मागासवर्गीय कुटुंबामध्ये निर्माण झाला आहे. नमस्कार.